वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांनाही फटका बसणार आहे। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। तिकडे भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यामध्ये आता अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे, त्यामुळे प्रचंड उकाडा निर्माण झालाय। अचानक पावसानं हजेरी लावली, वातावरणामध्ये गारवा पसरला, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे। नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पामध्ये 57% तर कामठीकर प्रकल्पामध्ये 75% जलसाठा आहे। शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे। तलावांमध्ये उन्हाळाभर पुरेल इतका जलसाठा आहे। मात्र हिंगणा तालुक्यातील काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। तिकडे नांदेडमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 13% जास्त पाणीसाठा आहे, तर जिल्ह्यामध्ये 14 टँकर सुरू आहे। 40 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात यंदा देखील मार्च महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। एकूण 14 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे। मे महिन्यामध्ये 20 ते 25 गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवारी 10 मे पासून डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही। विदर्भ पेट्रोल असोसिएशनने हा निर्णय घेतला, तर काही बनावट व्यवहारांमुळे पेट्रोल पंप चालकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम गोठवली जाते। सायबर क्राईम विभागाकडून सहकार्य न मिळाल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हवामानामध्ये बदल झाल्यानं काल संध्याकाळनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे, त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे। उन्हाळी सुट्टी आणि शनिवार रविवारमुळे अलिबागला येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे। मात्र बोट सेवा विस्कळीत झाली आहे। प्रवाशांना जेट्टीवरच तात्काळत उभं राहावं लागतंय। नागपूरच्या सर्व पेट्रोल पंपांवरती शनिवारी 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही। विदर्भ पेट्रोल असोसिएशनने हा मोठा निर्णय घेतलाय। सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोल पंप धारकांच्या बँक खात्यातील रक्कम गोठवली जाते, असं असल्यानं हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। तिकडे गोदावरीच्या प्रदूषणाकडे नाशिक महापालिका कानाडोळा करत असल्याचं दिसतंय, तर गोदावरीमधील पानवेलींच्या बेडख्यामध्ये अडकून एका भाविकाचा मृत्यू झालाय। त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी पर्यावरण प्रेमी करताय। गोदावरीच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार असा आरोप सुद्धा सध्या नागरिकांकडून केला जातोय। नाशिक महापालिकेच्या पश्चिम विभागातील परिसरामध्ये दूषित पाणीपुरवठा होतोय, त्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट पश्चिम विभागीय पाणीपुरवठा कार्यालयावर धाव घेतली आहे। दूषित पाणीपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। वारंवार तक्रार करून सुद्धा शुद्ध पाणीपुरवठा होत नाहीये, त्यामुळे नागरिक आता संताप व्यक्त करतायत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 8 अनधिकृत प्राथमिक शाळा आहेत। पालिकेच्या सर्वेक्षणामध्ये टिटवाळा परिसरामध्ये सर्वात जास्त बेकायदेशीर शाळा असल्याचं समोर आलं। पालकांनी या शाळांमध्ये मुलांना दाखल करू नये असं आवाहन महापालिकेने केलेलं आहे। संबंधित शाळांवर कारवाई केली जाणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मे ते 16 मे दरम्यान जमावबंदी लागू करण्यात आली आहे। संभाव्य महानगरपालिका निवडणुका आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे, त्यामुळे जमावबंदीचे आदेश सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील पशुपालक अडचणीत सापडले। उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे। जंगलातील नाल्याला पाणी नाही आहे, त्यामुळे जनावरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे आता पशुपालकांची चिंता वाढली आहे। परभणीमधल्या इनायतनगरमध्ये एका मोकाट कुत्र्यानं 5 नागरिकांवरती हल्ला केलाय। त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलंय। दरम्यान घटनेमुळे परिसरात आता नागरिकांमध्ये भीती पसरली आहे, त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा ही मागणी प्रशासनाला त्यांनी केली आहे। पालघरच्या तलासरीमध्ये एका महिलेसह पुरुषावर बिबट्यानं जीवघेणा हल्ला केलेला आहे। हल्ल्यामध्ये महिला आणि पुरुष दोघे गंभीररित्या जखमी झाले। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे। वन विभागानं बिबट्याला लवकरात लवकर पकडावं ही मागणी स्थानिकांनी केली आहे। केदारनाथ नंतर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी उघडले। बद्रीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। मंदिराला 15 क्विंटल फुलांची आकर्षक सजावट झाली आहे। बद्रीनाथ मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे।
पुण्यात काल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुणे जोधपूर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। राज्यात आता 23,778 कोटींची रेल्वेची कामं सध्या सुरू आहे। तर यामध्ये मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे। यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। सीआरपीएफच्या जवानानं आता पाकिस्तानी महिलेसोबत केलेलं लग्न लपवल्याबद्दल त्याला नोकरीवरून काढलंय। मुनीर अहमद असं जवानाचं नाव आहे। मुनीरने केलेली कृती राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक आहे, त्यामुळे आता ही कारवाई झालेली आहे। मार्च महिन्यामध्ये मुनीरने मिनल खान नावाच्या पाकिस्तानी महिलेसोबत लग्न केलेलं। उल्लू ॲपवरून महिलांचं अश्लीलतेला खतपाणी घालणारं हाऊस अरेस्ट शो आता बंद झालाय। राज्य महिला आयोगानं प्रतिक्रिया दिली। राज्य महिला आयोगाच्या पाठपुराव्याला यश आलंय आणि त्यानंतर त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। शोचा होस्ट इजाज खान, निर्माता आणि उल्लू ॲपशी संबंधित व्यक्तीवर मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जळगावच्या लावण्या नरेश सोनवणे या विद्यार्थिनीने डॉक्टर होमी भाभा टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये तिसरा तर खानदेशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला। मुंबईमध्ये द इन्स्पायरिंग यंग सायंटिस्ट या पुरस्कारानं लावण्याला गौरवण्यात आलं। जळगावच्या सेंट टेरेसा या शाळेमध्ये 10वीच्या वर्गात ती शिकते। तिचं सध्या सर्व स्तरांमधून कौतुक केलं जातंय। एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या रिंग रोडच्या कामाला गावगुंडांचं ग्रहण लागलंय। गावगुंडांकडून रस्त्याचं काम करणाऱ्या मजुरांना धमक्या दिल्या जातात। याबाबतचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। काम सुरू होताच हात पाय तोडण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे आता गावगुंडांच्या धमकीनंतर मजुरांनी काम सुद्धा थांबवलंय। कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिर विकासाचा सुधारित पहिल्या टप्प्याचा आराखडा सोमवारी राज्य सरकारला सादर केला जाईल। यामध्ये मंदिर परिसरातील संवर्धन जतन संदर्भातली कामं केली जातील। सांडपाणी आणि विद्युत वाहिन्या, वॉटरप्रूफिंग आणि मंदिराच्या स्थापत्याचा समावेश यामध्ये असेल। नंदुरबारमध्ये इंदवे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून साहित्य तयार करत पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची सोय केली आहे। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर गेला आणि त्याचा परिणाम पक्ष्यांवरही होतो, त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवला। त्यांचं आता सगळीकडे कौतुक केलं जात आहे। आरसीबी विरुद्ध सीएसके काल झालेल्या सामन्यामध्ये आरसीबीने सीएसकेच्या तोंडचा घास हिसकावला, विजय खेचून आणलेला आहे। विराट कोहली, जेकब बेथेल आणि रोमारिओ शेफर्ड यांच्या अर्धशतकानंतर तगड्या गोलंदाजीमुळे आरसीबीने आता या दरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा 2 धावांनी पराभव केला असल्याचं बघितलं। आरसीबीने आयपीएलच्या 2025च्या प्लेऑफमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलंय। पंढरपूरमधल्या मंगळवेढा तालुक्यातील लोणार या ठिकाणी श्रीनाथ मस्कोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। यात्रेच्या निमित्तानं गावात जोगेश्वरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। पारंपरिक गाजीढोल वाजवत ग्रामस्थ या यात्रेमध्ये सहभागी झाले। आमदार समाधान आवताडे यांनीही स्वतः गाजीढोल वाजवण्याचा आनंद लुटला। नंदुरबार तालुक्यातील काकर्दे या ठिकाणी श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त 12 गाड्यांची लांगड भगत बन्सीलाल महाराज यांनी ओढलेली आहे। तर अक्षय तृतीयेनिमित्त तिसऱ्या दिवशी ही यात्रा भरत असते। लांगड ओढण्याआधी भगत आणि वाघ्या मुरळी यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली आहे। भंडारा आणि खोबऱ्याची उधळण सुद्धा केली आहे। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बारे गावामध्ये आता आदिवासी बांधव आजही भोवाळा उत्सवाची परंपरा जपतात। या उत्सवामध्ये विविध देवदेवतांचे रूप धारण करत त्यांना नाचवत गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात येते। पारंपरिक भोवळ्याची कला आधुनिक युगामध्ये लुप्त होऊ नये म्हणून वयोवृद्धांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो। संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन सुरू आहे। यावेळेस महिलांनी आता महानगरपालिका जलकुंभाचं पूजन करत प्रशासनाचा निषेध केला। शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय आणि असं असताना त्यासोबतच नवीन जलवाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेचं काम संत गतीने सुरू असल्यानं ही आक्रमकता बघायला मिळते। आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शेतकरी आक्रमक झाले। दरम्यान 7 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत ड्रोनद्वारे जमिनीचं सर्वेक्षण केलं। आमची संमती नसताना जमिनीची मोजणी का करता असा सवाल देखील या दरम्यान ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट विचारला। लातूरमध्ये ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं। वेतन श्रेणी मंजूर करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्या त्यांनी केलेल्या आहेत। गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी आता आंदोलकांसोबत चर्चा करत मागण्यांचं निवेदन सुद्धा दिलेलं आहे। जालन्यामध्ये जिल्हास्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठक झाली आहे। जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। या बैठकीमध्ये पीक कर्ज वाटप, बियाणे, खत उपलब्धता यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली।
येवला कृषी बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव 700 ते 800 रुपयांपर्यंत आले। बाजारभाव हा 100 ते 150 रुपयांपर्यंत कोसळल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे। 152 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, त्यामुळे उत्पादन खर्च तर दूर, वाहतूक आणि मजुरी खर्चही निघत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना कांदे शेळ्यांपुढे टाकून संताप व्यक्त केला आहे। नाशिकमधल्या येवल्यामध्ये विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक अनोखे आवाजाचे यंत्र तयार केले। शेती पिकांना प्राण्यांपासून संरक्षण मिळावं यासाठी आता या यंत्रामध्ये सायरन लावण्यात आलेले आहे। शेतामध्ये प्राणी घुसले तर सायरनच्या आवाजाने ते पळून जातील आणि त्यामुळे पिकांचं संरक्षण होण्यास मदत होईल। अमरावती जिल्ह्यामध्ये 200 हेक्टरवरती उन्हाळी ज्वारीची लागवड करण्यात आली आहे। गेल्या वर्षी ज्वारीला चांगली मागणी होती, यावर्षी देखील चांगलं उत्पादन मिळेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करताना दिसतात। विजयदुर्ग समुद्रामध्ये आता अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या मलपी कर्नाटकमध्ये नौकेवरती कारवाई झाली आहे। मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेने कारवाई करत ही बोट ताब्यात घेतली आहे, देवगड बंदरामध्ये आणली आहे। या कारवाईमध्ये एकंदरीत मासेमारी करणाऱ्या नोकरीवरील मासळी ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि तिचा लिलाव सुद्धा करण्यात आलेला आहे। विजयदुर्ग समुद्रामध्ये नाशिकच्या अंबड एमआयडीसीमध्ये ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनला आग लागलेली आहे। अचानक आग लागल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे। आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय, कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही। आगीचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही। मुरबाडमध्ये जांभुडे गावच्या स्टँडवरती कुऱ्हाडीने निर्घुण हत्या झालेली आहे। भालचंद्र बिराडे असं मृतक व्यक्तीचं नाव आहे। या हत्येमुळे जांभुडे परिसरामध्ये तणाव आहे, मात्र हत्येचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही। पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करताना दिसतायत।